नमस्कार, श्री स्वामी समर्थ हेमांगी शेलार यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज तुमच्याबरोबर एक अनुभव शेअर करायचा आहे। आपण एखाद्या व्यक्तीला किंवा कोणी असो, ती व्यक्ती भले आपल्यापेक्षा लहान असो, मोठी असो किंवा वयस्कर असो, अशा व्यक्तींना आपण माणुसकीच्या दृष्टिकोनातून किंवा त्याची आपल्यामुळे त्याचा काहीतरी फायदा होणार आहे या विचाराने आपण समोरच्याची मदत करतो। मदत केल्यानंतर त्या व्यक्तीचा फायदा होतो देखील। फायदा झाला या आनंदात तो आपली खूप कौतुक करतो, आपल्याला रिस्पेक्ट देतो, ही गोष्ट तर बरोबर आहे। पण कालांतराने एखाद्या व्यक्तीला आपल्याकडून झालेला फायदा झाल्यानंतर, होऊन गेल्यानंतर त्याची आपल्यासोबत असणारी वागणूक किती बदलते ही कधी तुम्ही ऑब्झर्व केले का? म्हणजे जोपर्यंत आपल्याकडून त्याला काहीतरी फायदा होतोय किंवा आपल्याकडून ती व्यक्ती काहीतरी चांगलं शिकते की त्यातून त्याला फायदा होतोय, तोपर्यंत ती व्यक्ती आपल्याशी खूप चांगलं वागते, व्यवस्थित वागते। पण त्यात आपली मदत होणं बंद झाल्यावर तीच व्यक्ती आपल्या वाईटावर उठते। असा आलेला मला अनुभव आहे आणि फार जवळच्या म्हणजे माझ्या काहीच काम करत होते त्या व्यक्तींच्या संपर्कात राहून जेवढी मी त्यांना ओळखते त्यांच्याकडून आलेला असा हा अनुभव आहे। म्हणजे जोपर्यंत आपण त्यांच्यासाठी उपयोगी आहोत, आपण त्यांच्यासाठी फायद्यात आहोत, तोपर्यंत आपण चांगले। जेव्हा आपण त्यांना मदत करणं किंवा काही गोष्टी बंद करतो त्या दिवशी आपण वाईट होतो आणि हीच आजच्या जगातली रीत आहे। त्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीला किंवा कोणालाही मदत करताना 10 वेळा त्याचा स्वभाव, त्याची वागणूक आणि त्याची आपल्याबद्दल असणारी विचार करण्याची मानसिकता, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच समोरच्याला मदत करा। हा माझा तुम्हाला प्रामाणिकपणे असलेला सल्ला आहे, कारण का मी आता गेल्या काही 4-5 वर्षामध्ये जे काही अनुभवलंय त्याच्यावरून तुम्हाला सांगते। म्हणजे आपण मदत करतो माणुसकीच्या दृष्टिकोनातून, पण समोरचा आपल्याबद्दल तसंच विचार करत असेल असं नाहीये। त्याच्यामुळे हल्ली समोरच्याची मदत करताना किंवा माणुसकी या भावनेतून सुद्धा विचार करून मदत करताना सुद्धा 10 वेळा विचार करावा लागेल। कारण आपण समोरच्याला माणुसकी दाखवतो, पण समोरचा जर आपल्याबद्दल माणुसकीने विचार करत नसेल तर आपण माणुसकी दाखवण्याचा काय फायदा आहे? बरोबर आहे ना? तर माझं म्हणणं तुम्हाला पटतंय की नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला काय अनुभव आलाय तो नक्कीच शेअर करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।